हॅलो, हाय फूड लवर्स, नमस्कार. मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर, कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल की मी सगळ्या प्रकारच्या करते, म्हणजे अगदी पारंपरिक पण रेसिपीज करते, पण आज मला जरा काहीतरी वेगळं करायची हुक्की आली. आणि आज काय झालं ना की सकाळी आमरसपुरी खाल्ल्यामुळे आता खूप काही भूक नाहीये, पण काहीतरी एखादं छान सूप करावं असं माझ्या डोक्यात आलं आणि म्हटलं की असं सूप करूयात की जे प्रोटीन रिच पण असेल आणि पोटभर पण होईल. तर असं मी एक सूप करते आहे, तर ते तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि ते सूप आहे मलिगटानी सूप. मलिगटानी सूप हे थोडंसं साऊथ बेस्ड असं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं आपले साऊथ इंडियन जे इन्ग्रेडियंट्स असतात ते घातलेले असतात. आणि हे ब्रिटिशर्सच्या काळात ब्रिटिश ऑफिसर्ससाठी साऊथ इंडियन कुक्सने केलेलं असं एक छान सुंदर असं सूप आहे. आणि ते तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि ते आवडलं तर तुम्ही माझा चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं म्हणजे कॉमेंट करा, कारण मला कॉमेंटमधनं कळतं की मी करते आहे ते तुम्हाला आवडतं आहे का नाही, त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजे का. कारण मी काही प्रोफेशनल कुक किंवा प्रोफेशनल शेफ नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही मला जर सूचना केल्या तर त्या मला नक्की आवडतील. आणि मी कॉन्टिनेंटल आणि सगळ्या प्रकारचे रेसिपीज करू शकते, फक्त काय करायचं हे माझ्या पटकन लक्षात येत नाही. तर तुम्ही जर मला गाईड केलं तर मला आवडेल. ओके, चला तर आपण आता किचनमध्ये जाऊया. मी स्वच्छ हात धुते आणि मलिगटानी सूप करायला घेते. ते कसं केलं ते पण मी तुम्हाला सांगते. ओके, धन्यवाद. अन्नपूर्णा, अन्नदाता आणि अन्नभोक्ता सुखी. चला तर आता सूप हे कसं केलं आहे ते मी दाखवते. किती सुंदर दिसतंय की नाही, मस्त. त्याच्यावर आपण एक वेगळ्या प्रकारचं तेल घातलेलं आहे आणि आतमध्ये पण इतक्या छान छान गोष्टी घातलेल्या आहेत की त्या तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे. चला सुरू करूया आता आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण थोडंसं प्रेशर कुकरमध्ये मी करते, म्हणजे सोप्या होतात गोष्टी. थोडंसं तेल घातलं, 1-2 चमचे, आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या त्या थोड्याशा आपल्याला परतून घ्यायच्यात, अगदी खूप लाल करायच्या नाही आहेत. आणि एक अर्धा किंवा एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, तुम्ही बघत असाल. तर हे चिरून घेतलं. तेल अगदी बेताचं घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी एक गाजर त्याची सालं काढून मोठे तुकडे केलेत आणि ते आपण थोडंसं परतून घेणार आहोत. एक मध्यम आकाराचा बटाटा, त्याची पण सालं काढली आहेत, तुकडे केलेत, धुतला आहे आणि घातला आहे. आता हे पण आपण सगळं छान परतून घेऊ. आणि हे जे आहे हे आहे एक ॲपल. आपल्याकडे बाजारात आता हल्ली ॲपल मिळतात, तर एक ॲपल त्याच्यामध्ये मी घातले. ह्याच्याने त्याला खूप छान एक अर्धी असा फ्लेवर येतो. आणि ही जी आहे ही आपली लाल गुलाबी असते ना मसुराची डाळ, ती अर्धी वाटी डाळ मी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून आता आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे जे मलिगटानी सूप असतं हे मसुरीच्या डाळीचं असतं. त्याचा रंग जरी पिवळा किंवा पांढरट असा दिसला तरी तो असतो मसुरीची डाळ. त्याच्यात आपण ह्याच पद्धतीने ह्याची पण करू शकतो बरं का. आपलं कसलं ते मुगाची डाळ त्याची पण करू शकतो. आणि ह्याच्यात मी थोडीशी आता काय घातलेला आहे मसाला, तर हा मसाला आहे रस्सम मसाला किंवा सांबार मसाला. तुमच्याकडे जो असेल तो कुठलाही तुम्ही त्याच्यात, पण तो खूप घालायचा नाही. अक्षरशः अगदी तुम्ही बघितलं असेल आत्ता अर्धा चमचा घालायचा. आणि त्याच्यामध्ये आता साधारण मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आता हे त्याच्यामध्ये मी थोडेसे मिरे घातले, 10-12 कोथिंबीर घातली. ठीक आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात. 10 मिनटात ते शिजेल. तुम्हाला माहिती आहे मी कधीही शिट्टी करत नाही, कारण शिट्टीमुळे वाफ निघून जाते आणि आपल्याला कुकर जास्त वेळ गॅसवर ठेवावा लागतो. आहे ना, मस्त शिजलेलं आहे आता हे. तर हे आता आपण काढून घेऊयात. अगदी छान शिजलेलं आहे. आता मी ते ब्लेंडरमध्ये फिरवून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, पण हे सोपं पडतं ना. हातात ब्लेंडर धरायचं आणि मस्त पटकन होतं ते, त्याला वेळ लागत नाही. एकदम छान आपण त्याची पेस्ट करून घेऊया. आहे छान त्याची पेस्ट झाली. थोडेसे अजून मिरे आहेत, तर ते आता आपण सगळं गाळून घेऊयात, म्हणजे छान त्याला एकच कन्सिस्टन्सी येते. सूप नेहमी गाळून घेतलं ना, म्हणजे हॉटेलमधलं सूप आपल्याला इतकं छान का वाटतं, तर ते कुठलंही सूप केलं तर ते गाळून घेतात, त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी एक संध असं ते दिसतं. तर आता हे आपलं गाळून झालेलं आहे, हे बऱ्यापैकी घट्ट आहे. आता हे आपण परत गरम करणार आहोत. परत पॅनमध्ये मी आता ते गरम करून घेणार आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं बटर घातलं तरी हरकत नाही बरं का. पण आपण बाकीच्या ज्या इतर काही गोष्टी घालणार आहोत त्याच्यात ऑलरेडी थोडंसं तेलाचं प्रमाण आहे, म्हणून मी ते आता बटर घातलेलं नाही आहे. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. हे सूप तसं घट्ट असतं, अगदी आपण जसं बाकीचे इतर क्लिअर सूप वगैरे पातळ असतात तसं नसतं, आणि त्यामुळे ना हे पोटभरीला चांगलं असतं. तर आता मी ना त्याच्यामध्ये मीठ घालते आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. नंतर चवीपुरती साखर घालून घेऊयात, तुम्हाला पाहिजे तितकी. साधारण मी हे जे आहे हे सूप 4 लोकांना पुरेल असं आहे. अर्धी वाटी मसुरीची डाळ, त्याचं सूप आपण केलेलं आहे. आणि हा जो आहे ही आहे कोकोनट मिक्स पावडर आहे. आता आपल्याला म्हणजे नारळाचं दूध वगैरे काढण्याचं मोठी प्रोसेस असते, तर त्याच्याऐवजी मी चक्क हे मॅगीचं कोकोनट पावडर वापरते. आपण जसं कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून ते एकत्र करून घेतो की नाही, तसं त्याच्यातली पावडर काढायची आणि त्यात पाणी घालून ते सगळं एकत्र करून घ्यायचं. एकदम छान होतं. म्हणजे तुम्हाला कळतसुद्धा नाही की हे तुम्ही ताजं वापरलेलं आहे, नारळ वापरलेलं आहे, की ती कोकोनट पावडर वापरलेली. खूप छान लागते ती. तर ही मी त्याच्यात घातलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 वाटीभर पाणी घालून 1 पॅक आपण त्याचा घेतला आहे. तो साधारण 20 रुपयाला वगैरे मिळतो. तर तो आपण त्याच्यात घातलेला आहे, एकत्र केलं. आणि आता ह्याला आपण छान एक उकळी आणूयात. सतत हलवत राहिलं की त्याला छान उकळी येते. आता त्याला उकळी आलेली आहे आणि आता ती आपण सर्व कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात, सूप बाऊलमध्ये. नंतर गरम आहे एकदम, मस्त गरम गरम हे तुम्ही कधीही खाऊ शकता. उन्हाळ्यात पण खूप छान लागतं. त्याच्यात जो आपण तो सांबार मसाला घातला आहे त्याच्याने थोडीशी वरनं परत कोकोनट क्रीम. आणि हा भाग मुख्य आहे. त्याच्यात मी 1 चमचा आपला शिजवलेला भात टाकला आहे. मग तो खूप पातळ मऊ नसला तरी चालेल. आणि हे घातलेलं आहे चिली ऑइल. हे चिली ऑइल कसं करायचं ह्याची एकदा मी तुम्हाला रेसिपी दाखवेन. ओके, तर हे चिली ऑइल घातलेलं आहे. ते तुम्ही न घालता थोडंसं बटर घातलं तरी चालेल. आणि त्याच्यावर आता आपण थोडंसं छान दिसायला अजून थोडंसं आपण जशी टिकली लावतो सगळा मेकअप झाला तसा झाल्यावर तशी हे आपण थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे ते अजून छान दिसतं. मस्त दिसतं आहे की नाही. करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.